माझ्यावर टीका केली जाते का निलेश लंकेने काय विकासाचं काम केलं. माझ्या मतदारसंघामध्ये जाऊन पहा विकासाचं काय काम केलं. तुम्ही तर सांगता आम्ही 50-60 वर्षापासून आमच्या या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व जिल्ह्यांनी मान्य केलंय. मग 50-60 वर्षात एखादं चांगलं काम आणलं का तुम्ही हे तरी सांगा ना. कुठलं एखादं काम तुम्हाला उभं करता आलं ते सांगा. तुम्ही कुठलंही काम विकासाचं एक सुद्धा काम उभं करता नाही आलं. मेडिकल कॉलेज आणता नाही आले, शैक्षणिक संस्था उभ्या करता नाही आल्या. साधा नगर मनमाड रोड सुद्धा त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता त्यांना काम करता आलं नाही. त्या रस्त्यावर 500-600 लोक बळी गेले. 1000-1200 लोकांना अपंगत्व आलं. नगर पातळी रस्ता तरी मी उपोषण केलं आणि तो रस्त्याचं काम सुरुवात झालं. अरे तुम्ही खासदार होते, तुमच्या अधिकारातला विषय होता, पण तुम्हाला करता आलं नाही. आज या ठिकाणी गांधी मैदानामध्ये सभा घेण्यामध्ये मागे सुद्धा एक इतिहास आहे. मला बऱ्याच पत्रकारांनी विचारलं तुम्ही गांधी मैदानात का सभा घेता. म्हणलं मी कॉलेज जीवनात असताना कैलासवासी अनिल भैया राठोड यांच्या प्रत्येक सभेला मी हजर असायचो आणि भैयांची सुरुवात या गांधी मैदानाच्या सभेतून व्हायची आणि त्या ठिकाणी परिवर्तन व्हायचं. आणि त्या भैयांचा वारसा, त्या भैयांचा पावला पाऊल ठेवून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी या नगर जिल्ह्यामध्ये काम करतो. आज खऱ्या अर्थाने मला भैयांची आठवण होती. आज भैया असते तर मला नगर शहरामध्ये खरंच पाहण्याची गरज नसती वाचली. अरे मला एक प्रसंग आठवतो. थोरात साहेब मी विधानसभेला निवडून आलो आणि अनिल भैया राठोड पराभूत झाले आणि मी दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायला गेलो. त्यांना भेटायला गेल्यानंतर मी भैयांपाशी बसलो. भैया मला म्हणले मी पराभूत झालेलं मला दुःख नाही, पण तू निवडून आलेला मला आनंद आहे. अरे या नेतृत्वाखाली आपण काम करणारे माणसं होते. मुळे भैयांचा नारा होता भयमुक्त नगर शहर. काहींनी नारा दिला मागच्या 5 वर्षापूर्वी भयमुक्त नगर शहर. काय केलं. अरे नगर शहरातल्या या जनतेला सांगू इच्छितो, ज्या ज्या ठिकाणी माझ्या कुठल्या नगरवासियांना कुठल्या व्यापाऱ्यांना जर त्रास झाला ना, हा निलेश लंके 24 तास 365 दिवस तुमच्या सेवेला असेल. आणि निलेश लंकेचं वाक्य, निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. म्हणून काळजी करू नका, तुम्ही काळजी करू नका. माझ्यावर आरोप केला जातो निलेश लंके गुंड आहे, गुंडगिरी करतो, दहशत करतो आणि आता 13 तारखेला गुंडगिरी मोडून काढू. आम्ही तुमचं ऐकत नाही म्हणून आम्ही गुंड का. होय आम्ही गुंड आहे, पण गुंडांच्या विरोधात लढण्याची धमक आमच्यात आहे म्हणून आम्ही गुंड का. अरे आमची गुंडगिरी काय मोडून काढता. आणि संदर्भ दिला जातो सुपा MIDCचा. अरे जी MIDC आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्या MIDCचा शुभारंभ केला. मी 2010-11ला हांगेगावचा सरपंच होतो. त्यावेळेस 2 कंपन्या माझ्या हद्दीत होत्या. मी काळाचे पाऊल ओळखले. म्हणलं जर उद्योजक लोकांना संरक्षण दिलं, स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला, तर ही MIDC एक दिवस सगळ्यात मोठी MIDC असेल. त्याचं आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरवण्याचं काम आज आपण या ठिकाणी केलेलं आहे. पुन्हा चाकण रांजणगाव पेक्षा सगळ्यात मोठी सुपा MIDC झाली. अरे आम्ही संरक्षण दिलं, उद्योजक लोकांना मदत केली, स्थानिक कामगारांना सुद्धा न्याय मिळवून दिला, म्हणून ती एवढी मोठी MIDC. आणि तुम्ही दहशत दादागिरीचं बोलता. त्या रात्यात जाऊन पहा, साधं मोबाईल टेटच ठेवलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो. एका पोलीस कर्मचाऱ्याने शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्याचा पास वाटपाच्या त्या ठिकाणी शाळेत गेला आणि संभाजी महाराजांचा इतिहास सांगायचा प्रयत्न केला. ते पास होता शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याचा. आणि त्या SP ला सांगून त्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं, शिक्षक लोकांना निलंबित केलं. अरे हे कोणतं राजकारण. राजकारण हा खेळ खेळला पाहिजे, आनंदाने खेळ खेळला पाहिजे. अरे पण ही निवडणूक साहेब, आम्ही बऱ्याच निवडणुका पाहिल्या, मी सुद्धा बऱ्याच निवडणूक लढवल्या, पण ही निवडणूक कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या हातात नाही राहिलेली. ही सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतलेली. की प्रत्येकाला असं वाटतं नाही मीच उमेदवार आहे, मीच उमेदवार आहे. तुमची दादागिरी, दहशत, या दहशत दादागिरीला पूर्णविराम होणार आहे, हे लक्षात ठेवा. पूर्णविराम होणार आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली, ही सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतलेली. त्यामुळे तुम्हाला मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो,
तुम्ही एकदा माझ्या विश्वास ठेवून पहा, एकदा तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. तुम्हाला अभिमान वाटेल असं काम करून दाखवी. अरे तुम्ही मला 2019ला आमदार म्हणून पाठवलं, पण तुम्हाला अभिमान वाटेल असं काम करून दाखवलं. एकदा दिल्लीत मला पाठवून बघा, मग तुम्हाला कळेल महाराष्ट्राचा काय स्वाभिमान असतो आणि कसा पवार साहेबांचा, कसा बाळासाहेब थोरातांचा आणि कसा उद्धव साहेबांचा वाघ गरजतो हे सुद्धा तुम्हाला कळेल. एकदा फक्त विश्वास टाकून पहा. पण माझी सगळ्यांना विनंती, मागे पडले लोक आहेत भरपूर, एकदा सगळ्यांच्या मोबाईलच्या टॉर्च चालू करून दाखवा रे. सगळ्यांच्या एकदा पवार साहेबांना दाखवा हे मोबाईलच्या. सगळ्यांना या ठिकाणी विश्वास देतो. अशी काय तुतारी वाजवायची 13 तारखेला ना, तिचा आवाज कुठे गेला पाहिजे. आणि दिल्लीत बसलेले जे हुकुमशाह आहेत ना, त्यांच्या डायरेक्ट कानठाळ्या बसल्या पाहिजे. आणि 4 तारखेला असा निकालाची बातमी आली पाहिजे. नगर दक्षिण कंसात अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीचे विजयी उमेदवार जाईंट किलर अशी बातमी त्या ठिकाणी आली पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी खुणगाठ बांधायची. आता थांबायचं नाही. आता डायरेक्ट हा जगन्नाथाचा रथ पुढे घेऊन जायचं दिल्लीला. सगळे रेल्वेने चलो दिल्ली. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो.